आज होता मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार, त्यामुळे मी अशी सिंपल काहीशी साडी घातली होती. उंबरठ्यालासुद्धा रांगोळी काढली होती. गेल्या गुरुवारी निळ्या कलरने होती, आज ऑरेंज कलर त्यामध्ये ॲड केला. आज 8:30पर्यंत माझे कपडे झाले होते आणि सगळी तयारीसुद्धा झाली होती. आणि आज उपवासाला म्हटलं काहीतरी वेगळं करूया. रोज रोज साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला होता, म्हणून शेंगदाण्याची आमटी मी पहिल्यांदाच ट्राय केली. माहीत नाही कशी झाली, मी पुढे तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि सोबतच होती खिचडीमध्ये बटाटा टाकून केलेली, मला फार आवडते. आणि ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये रेसिपी टाकायला सांगा, मी नक्की टाकीन. तर इथे शेंगदाण्याची चटणी खूप सुपर झाली होती, भारी लागत होती. आणि नंतर पण मला भूक लागली होती, मग काय घेतली दही खायला. म्हटलं झोपून चालणार नाही, आज नैवेद्याला सगळं जेवण करायचं आहे, त्यामुळे घेतली जेवणाची तयारी करायला. भातच शिजायचा होता आणि बाकीचं सर्व झालं होतं. गाजरीचा हलवा, भेंड्याची भाजी, भात, डाळ, भाकरी आणि कोथिंबीरच्या वड्या असा आज नैवेद्य होता. आणि माझं पुस्तक वाचायचं पण राहिलं होतं, त्यामुळे म्हटलं चला तेही करून घेते, नाहीतर राहिलं ना तर राहूनच जाईल. असं काही घरामध्ये असलं ना की वातावरण खूपच मस्त वाटतं. आणि मी तर या दिवसाची वाटच बघत होती, कधी एकदा मार्गशीर्ष येतो आहे आणि मार्केटमध्ये सर्व सामान दिसतंय. आणि खरंच मला ह्या दिवसांमध्ये ना खूप आवडतं. गणपती, दसरा, दीपावली खूपच वेगळंच वातावरण होऊन जातं घरामध्ये. आणि इतर वेळी आहे ना खरंच माणसं असून पण नसल्यासारखं वाटतात. आणि हे पोती, दिवा, परत घरामध्ये धूप, अगरबत्ती याचा सुगंध तर दरवळत असतो, त्यामुळे खूपच भारी फिलिंग असते या दिवसाची, की शब्दामध्ये मी ते सांगू शकत नाही. आणि साक्षात अशा वातावरणामध्ये खूप भारी वाटतं. आणि मी जेव्हा लहान होती ना तेव्हापासूनच हे मी करत आली आहे आणि ह्यापुढे पण मी करत राहणार आहे इथे माझी तर सगळीच तयारी झाली होती, पोती वगैरे वाचून, आणि त्या लगेच दिवा पण लावून घेतला. धूप मी आधी लावत नाही कारण खूप धुरी होते. आणि असं होता माझा नैवेद्य. तर कशी झाली आहे माझी पूजा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.